नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली टेस्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या टेस्ट सिरीजमधील आपण 6 ऑगस्ट रोजी जी टेस्ट घेतलेली आहे त्या टेस्टचे आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। या टेस्टमध्ये आपण एकूण 15 प्रश्न घेतलेले असून ते या खालील घटकावर आपण हे प्रश्न घेतलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत ते चालू घडामोडी प्लस जीके या घटकावर असणार आहेत। तर चला आपण या टेस्टमधील पहिला प्रश्न पाहू। सत्यपाल मलिक यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। तर सत्यपाल मलिक जे आहेत त्यांचं काय झालेलं आहे, नुकतंच म्हणजेच किती 5 ऑगस्ट 2025 रोजी काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे। त्यांनी आतापर्यंत म्हणजे त्यांनी काय केलेलं होतं, बिहार, ओडिशा, जम्मू काश्मीर, गोवा आणि मेघालय या काय झालं या एकूण 5 राज्यांचं त्यांनी काय केलेलं आहे, राज्यपालपद भूषवलेलं आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी लोकसभा, राज्यसभा याचेही काय त्याने नाही केलेलं आहे, त्याने लोकसभा आणि राज्यसभा याचेही खासदार म्हणूनही त्यांनी कार्य केलेलं आहे। त्यांच्या कार्यकाळातील वैशिष्ट्य म्हणजेच ज्यावेळेस ते जम्मू काश्मीर या राज्याचे राज्यपाल होते त्यावेळेस काय झालं होतं, 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम जी जम्मू काश्मीर संदर्भातलं जे कलम आहे 370 ते काय केलेलं होतं, रद्द करण्यात आलेलं होतं किंवा ज्यामुळे या कलमामुळे काय झालं होतं, हे रद्द करण्यात आलेले जी कलम आहे त्यामुळे जम्मू काश्मीरचा जो विशेष दर्जा दिलेला होता तो काय आलेला होता, संपुष्टात आलेला होता। आणि या घटनेलाच याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्ट 2025 रोजीच काय झालेलं आहे, या घटनेला 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू। अग्निशोध या नावाने भारतीय लष्कर संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चेन्नई या ठिकाणी। अग्निशोध हे या संशोधन केंद्राचं काय झालेलं आहे, नुकतंच म्हणजे 4 ऑगस्ट 2025 रोजी काय केलेलं आहे, याचं उद्घाटन झालेलं आहे। या केंद्राचं औपचारिक उद्घाटन जे आहे ते लष्कर प्रमुख जे आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते काय झालेलं आहे, करण्यात आलेलं आहे। हे संरक्षण तंत्रज्ञानातील हे अग्निशोध हे जे आहे लष्कर संशोधन केंद्र हे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल असून ते भारतीय लष्कराने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास यांच्या सहकार्याने काय केलेलं आहे, हे स्थापन करण्यात आलेलं आहे। हे जे केंद्र आहे यामुळे काय होणार आहे, सायबर सुरक्षा, क्वांटम संगणक, वायरलेस संवाद आणि मानव विरहित हवाई प्रणाली जी आहे यासारख्या उदयोन्मुख ज्या क्षेत्रामध्ये कौशल्य वृद्धी करून लष्करातला काय होईल, लष्करातील तंत्रज्ञान सज्ज मनुष्यबळ काय होईल निर्माण करण्यास हे केंद्र योगदान देईल। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू। कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 6 महिन्यांनी वाढवण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मणिपूर। यानुसार काय झालेलं आहे, यानुसार 13 ऑगस्ट 2025 ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधी दरम्यान आता मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू राहणार आहे। आता आपण काय करू, या ठिकाणी राष्ट्रपतीची राजवट आहे त्याची घटनात्मक तरतूद कशा प्रकारे आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू। आता एखाद्या जर राज्यामध्ये राष्ट्रपती जर राजवट लागू करायची असेल तर संविधानातील म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील कलम 356 किंवा 365 या कलमानुसार काय केली जाते, त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते। एखाद्या घटक राज्यामध्ये जर राष्ट्रपती राजवट लागू केली
तर त्या राष्ट्रपती राजवटीचा जास्तीत जास्त जो कालावधी आहे तो 3 वर्षांचा असू शकतो. आपण काय म्हटलं होतं तर कलम 356 आणि 365 या कलमानुसार घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. तर आपण या ठिकाणी पाहू की 356 मध्ये काय तरतूद आहे आणि 365 या कलमामध्ये काय तरतूद आहे. आता या ठिकाणी कलम 356 मध्ये काय तरतूद केलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहू. जर राष्ट्रपतींना एखाद्या राज्यामध्ये जर शासन घटनात्मक तरतुदीनुसार चालवणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे अशी जर खात्री झाली तर काय करू शकतात, राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. आणि अशा प्रकारची घोषणा करण्याअगोदर अशा परिस्थितीचा जर राज्यपालाकडून त्यांना जर अहवाल प्राप्त झाला असेल तर ते अशा प्रकारची घोषणा करू शकतात, म्हणजेच त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. पण तशा प्रकारचा जर अहवाल जरी प्राप्त झाला नाही तरी सुद्धा काय करू शकतात, राष्ट्रपती त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. त्यानंतर आपण कलम 365 मध्ये काय तरतुदी आहे, काय तरतूद आहे राष्ट्रपती राजवट संदर्भात ते आपण बघूयात. केंद्राने एखाद्या राज्याला दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात त्या राज्याने कसूर केली तर राष्ट्रपती असे गृहीत धरणे कायदेशीर होईल की त्या राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवणे शक्य नाही अशी परिस्थिती जर उद्भवलेली असेल अशा वेळेसही काय करतात, राष्ट्रपती त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या राज्यात प्रत्येक घरात हायस्पीड इंटरनेट सुविधा देण्यासाठी हर घर फायबर हा उपक्रम सुरू केला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा. आता या ठिकाणी आपण गोवा या राज्याविषयी थोडक्यात माहिती पाहू. गोवा या राज्याची जी स्थापना झालेली आहे ती 30 मे 1987 मध्ये झालेली आहे. त्यानंतर त्याची जी राजधानी आहे ती काय आहे, पणजी. या ठिकाणीच काय आहे, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. म्हणजे आपण पाठीमागेही पाहिलं होतं की मुंबई उच्च न्यायालयाचे 4 खंडपीठ झालेले आहेत. चौथं जे आहे कोल्हापूरला आणि या ठिकाणी पणजी या ठिकाणी एक खंडपीठ आहे. त्यानंतर त्या ठिकाणचे राज्यपाल म्हणजेच गोव्याचे जे विद्यमान राज्यपाल आहेत ते कोण आहेत तर अशोक गजपती राजू हे त्या ठिकाणचे राज्यपाल आहेत. तर विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आहेत. आणि गोव्याचा क्षेत्रफळानुसार जर विचार केला तर भारतातील सर्वात लहान राज्य आहे क्षेत्रफळानुसार. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. म्यानमारच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यू न्यो सो यांची काय झालेली आहे, नुकतीच म्यानमारच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये जे आहेत आंग सान सू की याही काय आहेत त्या ठिकाणच्या राजकीय नेत्या आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 जो पर्याय आहे त्यामध्ये मार्क कार्नी हे जे आहेत ते काय आहेत, कॅनडाचे पंतप्रधान आहेत. तर लॉरेन्स वांग हे काय आहेत, सिंगापूरचे पंतप्रधान आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उमा कांजीलाल यांची काय झालेली आहे, नुकतीच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झालेली आहे. यासह त्या काय झालेल्या आहे, या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान होणाऱ्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये जे आहेत ती फातिमा बीबी या कोण आहेत तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर रश्मी शुक्ला या जी आहेत त्या काय आहेत, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर एस कृपलानी
म्हणजेच यांचं नाव काय, सुचेता कृपलानी. या काय आहेत तर भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. त्यांनी की उत्तर प्रदेश या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या ठिकाणी कासवावर लेप्रोस्कोपिक पद्धतीचा वापर करून भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया पार पडली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. पुण्यातील स्मॉल ॲनिमल क्लिनिक या ठिकाणी नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली काय झालेलं आहे, श्री नावाचं जी कासव आहे यावर ही शस्त्रक्रिया झाली. ही काय आहे, अतिशय दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया आहे. अशा प्रकारची जी शस्त्रक्रिया आहे ती भारतात पहिल्यांदाच शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 ऑगस्ट. दरवर्षी काय केला जातो, 5 ऑगस्ट या दिवशी आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट दिन म्हणून साजरा केला जातो. याचं कारण काय आहे तर रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमामध्ये लोकांना जागरूकता पसरण्यासाठी किंवा याचं महत्त्व जाणून त्यांना देण्यासाठी काय केला जातो, हा जो दिवस आहे तो दरवर्षी साजरा केला जातो. जगातील पहिला ट्रॅफिक लाईट म्हणजे ट्रॅफिक लाईट जी आहे ती कोणत्या शहरात बसवलेली होती तर अमेरिकेतील क्लिव्हलँड या ठिकाणी काय झालेले आहे, पहिली ट्रॅफिक लाईट बसवलेली होती. तेव्हापासून काय झालेलं आहे, रस्त्यांतील वाहतूक सुरक्षित आणि नियंत्रित करण्यासाठी ट्रॅफिक लाईननी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. गोपीनाथ बारदोलोई हे कोण होते? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्य सैनिक. हा प्रश्न घेण्यामागचं कारण काय आहे तर यांचं निधन जी झालं होतं ती 5 ऑगस्ट 1950 रोजी झालेलं होतं. तर यांचा जो जन्म आहे तो 6 ऑगस्ट 1890 या दिवशी गुवाहाटी आसाम या ठिकाणी झालेला होता. हे जे होते ते काय होते, महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्याचबरोबर आसामचे पहिले काय होते, मुख्यमंत्री होते. त्याने आसाम राज्याचं पहिले मुख्यमंत्री म्हणून ही काय केलेलं आहे, पद भूषवलेलं होतं. महात्मा गांधीच्या तत्वांनी काय केले होते, प्रेरित होऊन त्यांनी आसामच्या लोकांची सेवा केली होती. त्याचबरोबर त्यांनी आसामची संस्कृती आणि राजकीय ओळख जपण्यात काय केली, महत्त्वाची भूमिकाही बजावली होती. त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही केलेला आहे. ते सत्य, सेवा आणि एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या देशातील अंतराळवीराने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिकेतील अंतराळवीर जो आहे त्यांनी काय केलं तर पहिलं चंद्रावर पाऊल ठेवलेलं होतं. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा जो अंतराळवीर आहे अमेरिकेतील तर तो कोण आहे तर नील आर्मस्ट्रॉंग. त्याचा जो जन्म झालेला आहे तो 5 ऑगस्ट 1930 रोजी झालेला होता. त्यामुळं काय केलेलं आहे आपण हा 5 ऑगस्टच्या निमित्तानं हा प्रश्न घेतलेला आहे. आणि त्याने हे जे पाऊल ठेवलं होतं त्याने 20 जुलै 1969 रोजी अपोलो 11 ही जी मोहीम राबवली होती अमेरिकेनं, त्या मोहिमेअंतर्गत त्याने काय केलं होतं, अंतराळवीर जो तो आहे तो चंद्रावर गेला आणि त्यानं त्या ठिकाणी पहिलं पाऊल जो आहे तो त्या ठिकाणी त्यानं चंद्रावर ठेवलेलं आहे. आणि त्याचे प्रसिद्ध शब्द आहेत त्या ठिकाणी कोणत्याही तर माणसासाठी ते एक लहान पाऊल आहे परंतु मानवतेसाठी एक मोठी झेप आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या राज्यात भूस्खलन गावांना मदत करण्यासाठी ऑपरेशन सहयोग राबवले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मणिपूर. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. बसोहली महोत्सव 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जम्मू काश्मीर. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या पेमेंट बँकेने आधार आधारित फेस ऑथेंटिफिकेशन सुविधा सुरू केली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंडिया पोस्ट पेमेंट बँकेनं
ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची जी सुरुवात आहे ती कधी झालेली आहे? 1 सप्टेंबर 2018 रोजी काय झालेली आहे? या बँकेची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे सुरू करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात या ठिकाणी हा प्लांट सुरू करण्यात आलेला आहे. याची जी क्षमता आहे ती 1 मेगावॉट एवढ्या क्षमतेचा हा प्रकल्प आहे. आता आपण या ठिकाणी गुजरात या राज्याविषयी थोडक्यात माहिती पाहू. गुजरात या राज्याची जी राजधानी आहे ती गांधीनगर आहे. विद्यमान जे राज्यपाल आहे ते आचार्य देवव्रत हे आहेत, तर विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत ते भूपेंद्रभाई पटेल हे आहेत. गुजरात या राज्याचं एक वैशिष्ट्य काय आहे? तर प्रक्रिया केलेला बटाटा उत्पादनामध्ये ते काय आहे? राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. द कॉन्शियस नेटवर्क या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एस श्रीनिवास राजू हे काय आहेत? या पुस्तकाचे लेखक आहेत. जर ही तुम्हाला एकूण 15 मार्काची जी टेस्ट आहे ती जर सोडवायची असेल तर तुम्ही काय करू शकता? स्पर्धा मंथन जे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करून घेऊन तुम्ही हे टेस्ट सोडवू शकता आणि ही जी टेस्ट आहे ती सर्वांसाठी मोफत आहे. धन्यवाद.